नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता दिवस खूप कमी राहिले. सिलेक्टिव्ह अभ्यास करणं फार महत्वाचं आहे आणि तो सिलेक्टिव्ह अभ्यास शिक्षक पात्रता परीक्षेचा काय आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फॉर एक्झाम्पल आपण 10 एप्रिलला हा व्हिडिओ बनवलाय. समजा एप्रिलचे 20 दिवस आहेत, मेचे 31 दिवस आणि जूनचे 21 दिवस, बरोबर. ते पण 20च दिवस. समजा 20 आणि 20 40 आणि ते 70 71 दिवस आपल्याकडे उरलेले आहेत. आता प्रत्येकाला वाटते की बाबा या 70 दिवसाचं तरी सोनं करून आपण आगामी काळामध्ये टीईटी एक्झाम मध्ये 90+ मार्क मिळवून पास करायचे आहे. शिक्षक वर्ग असू द्या किंवा जे की डीएड बीएड करणारे आता फ्रेशर असू द्या, कशा पद्धतीने करायचं, सिलेक्टिव्ह अभ्यास काय करायचा ते सांगतो बघा. मराठी व्याकरण सर्वांनीच निवडलेलं आहे, कारण मायबोली मराठीला आपण डावलून जमत नाही. बघा, मागच्या पेपरचा अनालाइज करता मराठी व्याकरण मध्ये लक्षात घ्या, शब्दांच्या जाती 3-4 प्रश्न येतात, वर्णमालेचे 1-2 प्रश्न येतात, संधी विग्रह 1 किंवा 2 प्रश्न येतात, प्रयोग 1, समास 1, वाक्याचे प्रकार 100%, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्ह आणि शुद्ध वाक्य तयार करा याच्यावर प्रश्न आलेले असतात. जवळपास या घटकावर तुमचे 10 प्रश्न आलेले असतात मित्रांनो, 100%. सर बाकीचे दुसरे प्रश्न कशावर आलेले असतात, याच्यावर 10 आलेले असतात आणि बाकी उतारा आणि कविता वाचन याच्यावर 10 प्रश्न आलेले असतात. हे 30 घटकाचं नियोजन ठरलेलं आहे. 30 घटक किंवा 30 मार्क कसे मिळवावे तर या पद्धतीने मिळवावे. याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि हेच परत परत करा. तुम्हाला मागचे पेपर काढल्यानंतर लगेच निदर्शनास येईल की हेच टॉपिक तुमचे परत 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 दरवर्षी विचारले जातात आणि हे करणं आवश्यक आहे. दुसरा विषय आपण इंग्रजी निवडतोय बरं का, बरेपैकी लोक इंग्रजी निवडतात लँग्वेज मध्ये. आता अंकगणिताचं बघू आपण, त्याच्यातले टॉपिक कोणते येतात. अंकगणितच विचारलं जात नाही पोरांनो, अंकगणितासोबत बुद्धिमत्ता पण विचारली जाते आणि भूमिती पण विचारली जाते. याचं पण पॅटर्न, ह्याचे 10 प्रश्न, याचे 5 ते 7 प्रश्न, याचे 10 ते 12 प्रश्न, याचे सुद्धा 12 प्रश्न पकडून चला. ठीक आहे, गणिताचे 10 ते 12, त्यानंतर याचे 7-8 प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि भूमितीचे 10-12 प्रश्न आपल्याला विचारले जातात. खालीवर थोडं होतं इकडे तिकडे. आता बेसिक वर तुमचे प्रश्न खूप अवलंबून असतात. संख्यावरील क्रिया यातले 5 प्रश्न आपल्याला आलेच पाहिजे. नैसर्गिक संख्या, समसंख्या, मागच्या पुढच्या, सरासरी. आता घटक कोणते आहेत, लसावी मसावी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ काम वेग, रेल्वे टाकी, गणितीय क्रियेमध्ये मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाण. संपला विषय. याच्यावर दरवर्षी प्रश्न येतो म्हणजे येतो, आपल्याला ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मुद्दा नंबर 2, बुद्धिमत्तेमध्ये संख्या सिरीज किंवा राखाण्यामध्ये शिक्क्या, आकृत्या मापन, वयवारी, आरसा प्रतिमा, काल मापन, घड्याळ, नाते संबंधावर प्रश्न तुम्हाला दरवर्षी आलेला आहे. आता राहिला विषय किचकट, सूत्र आलं तरच आपल्याला ते सोडवता येतं. याच्यावर आपण 7 लेक्चर घेतले जस्ट, आपण लक्षात घ्या किती, 7. आणि परीक्षेपूर्वी 10 लेक्चर घेणार आहे या भूमितीवर, जे की तुम्हाला कसलाही प्रश्न आला तरी तो सोडवता आला पाहिजे. यावेळेस आपण भूमितीवर जास्त भर दिलाय, कारण भूमितीवर प्रश्न येणारच आहेत. आणि जर तुम्हाला आपले क्लास लावायचे असतील विद्यार्थी मित्रांनो, हा माझा संपर्क क्रमांक आहे. आणि आपली फीस किती म्हटलं तर सर 999 रुपये फीस आहे फक्त. किती, 999, 1000च रुपये बस. या परीक्षेमध्ये आपल्याला कमवायचं नाही, विद्यार्थ्यांचं प्रेम हवं आहे, विद्यार्थ्याकडून करून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आपलीच फीस आहे. आपले सबस्क्रायबर पाहता, आपली सर्वात कमी फीस आहे, कारण विद्यार्थ्यांना आपल्याला यावर द्यायचे. तरी 7500 लोक आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही सुद्धा मला संपर्क करू शकता. ठीक आहे. तर बॅच मध्ये काय भेटतं बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करून सुविधा आहे, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत. पहा, सांगतो मी तुम्हाला, इथे स्पष्ट आहे, म्हणजे कमी दिसते. जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर असणार आहेत, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत असणार आहेत, डिजिटल बोर्डवर लाईव्ह शिकवले जाणार आहे. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळेस पाहू शकणार आहात.
आणि हा माझा संपर्क क्रमांक आहे. चला पुढे जाऊ आपण. काय म्हटलंय तर बालमानसशास्त्राचा अभ्यास कसं करायचं. काहीच नाही, याला एक काम करा, लाईव्ह लेक्चर करा आणि MCQ सोडवा बस. आणि नोट्स मध्ये आपण एवढं दिले, नोट्स मध्ये एकदम शॉर्टकट नोट्स आहेत आणि MCQ 1000 दिलेलं आहे. ते 1000 जर MCQ वाचलात तरी तुम्हाला 25 मार्क मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता याचं तर माहित आहेच, उपपत्त्या शिकल्या पाहिजे, अध्ययन, अध्यापन पद्धती, बुद्ध्यांक, वर्तन, विकास, विकासाचे टप्पे हे शिकणं आवश्यक आहे. संपला विषय याचा. हे आपण डिटेल मध्ये उदाहरणासकट सगळं शिकणार आहोत या प्रकरणामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर ग्रामरच्या बाबतीत बरेच लोक हिंदी घेत आहेत, आपण इंग्रजीच विद्यार्थ्यांना देतोय सद्यस्थितीमध्ये. तर बघा, चेंज द व्हॉइस वर प्रश्न आहे, चेंज द व्हॉइस वर प्रश्न आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन, एरर, प्रिपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच, सेंटेन्स एरर, स्पेलिंग मिस्टेक 100% प्रश्न येतो. 15 मार्काला ग्रामर, तर 15 मार्काला आपल्याला काय विचारलं जातं, 15 मार्काला जे की शब्द संग्रह विचारलं जातं, सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स, मिसलेनियस स्पेलिंग किंवा वेगवेगळे स्पेलिंग आपले काय मिस आहे विचारलं जातं त्याच्यामध्ये. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या इंग्लिशमध्ये. आणि आता दुसरं, परिसर अभ्यासामध्ये त्यानंतर सायन्सचं काय विचारलं जातं. विज्ञान हा घटक लक्षात घ्या, परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला विचारला जातोच म्हणजे जातोच. इतिहास, भूगोल, विज्ञान या घटकावर जास्त भर दिला जातो. ठरलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजावर 1-2 प्रश्न असणार म्हणजे असणार. मग आपल्याला 4थीचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे, त्याचे MCQ वाचणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय केले, परिसर अभ्यासाच्या बाबतीत MCQ टाईप 12,000 ऑनलाईनर केलेले आहेत. ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला 999 मध्येच मिळणार आहे, फ्री मध्ये नोट्स, लक्षात ठेवा. ठीक आहे. इतिहास, भूगोल, नागरिक प्रशासन, संगणक, माहितीच्या अधिकारावर प्रश्न आलेले आहेत आणि पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता मुद्दा नंबर विज्ञान, स्पेशली विज्ञान, मॅथ विज्ञानवाल्याला विज्ञान विचारलं जातं. त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे, 30 मार्काला विज्ञान आहे. 8वी, 9वी आणि 10वी हे पाठ्यक्रम तुमचे मजबूत असणं गरजेचं आहे. या पाठ्यक्रमावरच वारंवार प्रश्न विचारले जातात आणि ते करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा शेवटच्या टप्प्यामधला सिलेबस एवढाही केलात तर तुम्हाला 150 पैकी 90 मार्क मिळवणे अवघड जात नाही. आणि क्लासचा आधार घ्या नक्कीच. लाईव्ह क्लास असणार आहे, रेकॉर्ड सुद्धा असणार आहे, ई नोट्स असणार आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सुद्धा घेतले जाणार आहेत. क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार, किती पण वेळेस पाहता येणार, सर्व विषय कव्हर केले जाणार, सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार ऍपच्या माध्यमातून. विषयानुसार शिक्षक असणार, पास होण्याची 100% हमी असणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केलं की तुम्हाला सर्व माहिती मिळून तुम्ही जॉईन करू शकता. आपलं नाव सर्च करायचं शिक्षक भरतीमध्ये. 2021 पासून ते 2026 पर्यंत प्रत्येक शिक्षकांच्या रिलेटेड प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना समजून सांगून विद्यार्थी घडवलेले आहेत. आतापर्यंत किती तुमचे TET एक्झाम मध्ये झाले, मार्केटमध्ये जे आत्ता आहेत ते मार्केटमध्ये नसताना सुद्धा आपणच होतो. 15,000 लोकांना आपण आतापर्यंत महा TET पास केलेला आहे. TET म्हणतोय, CTET सोडा. किती? 15,000 प्लस. हा आकडा खूप मोठा आहे, तुम्हाला पण माहित असेल. तुम्ही जे शिक्षक झाले त्यांना विचारा की शिक्षक भरती 2022 मध्ये कुणाकडे क्लास केले होते. त्यावेळेस माझ्याकडे भरपूर विद्यार्थी होते. शिक्षक भरतीमध्ये 7-8 हजार विद्यार्थी लावलेले आहेत आपण आणि 15,000 TET मध्ये पास केलेले आहेत. 20-22 हजारांचं यशस्वी प्लॅटफॉर्म म्हणजेच ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल. कमेंट करायला विसरू नका. अडीअडचणी नक्कीच सांगा, नक्कीच तुम्हाला या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून मिळून जातील. जय हिंद मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.